चाकण शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव इथे गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाला। गॅस टँकरमधून ही चोरी सुरू असतानाच एका मागोमाग एक स्फोट झालेले आहेत। घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं। पहाटे 4:45च्या सुमारास हा प्रकार घडलाय। ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे पसार झाले। स्फोटामुळे भीषण आग लागली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी एक हॉटेल आणि 2 गाड्या पडल्यात। स्फोटात जीवितहानी झाली नाहीये, मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। आग आटोक्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी हेमंत चापोडे यांच्याकडून घेऊया। हेमंत, हा स्फोट आता गॅस चोरी करताना झालेला आहे हे समोर येत आहे, काय अधिकची माहिती त्याबाबत? की श्रुती, अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। सकाळी 4:30-5च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सुरुवातीला जेव्हा स्फोट झाला तेव्हा सर्वांना अपघात वाटला, मात्र पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कंटेनरमधनं गॅस खरं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। टाक्यांमध्ये भरला जात होता आणि याच वेळी हा मोठा स्फोट झालेला आहे। हा स्फोट इतका भीषण होता की बाजूला असलेले हॉटेल, बाजूला उभे असलेले 2 कंटेनर आणि गॅस वाहतूक करणारे कंटेनर, अशा 3 कंटेनर यामध्ये जळून खाक झालेले आहेत। तर आजूबाजूच्या 5-6 घरांचं नुकसान झालेलं आहे। ज्या टाक्यांमध्ये भरला जात होता गॅस, त्या टाक्यांचा ब्लास्ट झाल्याने टाक्या ह्या आजूबाजूच्या घरांवरती जाऊन पडले, त्यामुळे आजूबाजूच्या घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे। कारण की गेली काही दिवसापूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक घटना घडली होती। गॅस चोरी करताना ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतर पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ही दुसरी घटना घडल्याने चोरीचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांपुढे असणार आहे। श्रुती, नक्कीच तुम्ही सांगताय ती अतिशय धक्कादायक अशी सगळी बाब आहे। गॅस चोरी करताना हा स्फोट झालेला आहे, ज्यात जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालेलं आहे। गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचंही नुकसान झालेलं आहे, एक हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे। मात्र हे सगळं करणारे म्हणजेच गॅस चोरी करणारे मात्र पसार झालेले आहेत। आता त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। अशा प्रकारची या परिसरातली ही दुसरी घटना आहे, त्यामुळे नक्कीच पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान आहे। गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे। पहाटे 4:30-5च्या दरम्यानची घटना आहे। त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे ढाबा त्याचंही काही नुकसान झालं आहे। आजूबाजूचे घर आहेत त्याचं देखील काही नुकसान झालेलं आहे। तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे ते काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत, त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे।